Okay, friends, I am Dr. Hinawani and today for scholarship grade 4 for Marathi subject, our today's topic is वचन. तर आपण लिंग बघितलं. तर लिंग या टॉपिक बद्दल माहिती घेताना आपण बघितलं होतं की जे नाम आपण शिकलो त्या नामावरून जर आपल्याला पुरुष जातीचा बोध झाला किंवा स्त्री जातीचा बोध झाला किंवा कुठल्याच जातीचा बोध नाही झाला तर त्यानुसार त्याचं लिंग हे ठरवता येतं. तशाच प्रकारे त्या नामावरून ती वस्तू एक आहे की अनेक आहे हे पण आपल्याला कळतं. त्याला नामाचं वचन असं म्हणतात. ओके, जसं इंग्लिशमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असे दोन फॉर्म आहेत त्याचप्रमाणे एकवचन आणि अनेकवचन असं मराठीमध्ये देखील आहे. ओके, तर ज्या नामावरून ती वस्तू एकच आहे असा बोध होतो त्याला एकवचन असं म्हणतात आणि ज्या नामावरून ती वस्तू अनेक आहेत असा बोध होतो त्याला अनेकवचन किंवा बहुवचन असं म्हणतात. तर इथे पुल्लिंगी शब्दांची अनेकवचनी रूपे आपल्याला दिलेली आहेत. त्याची पूर्ण यादी दिलेली आहे. उदाहरणार्थ आंबा आंबे, कपडा कपडे, काना काने, कावळा कावळे, कांदा कांदे, गळा गळे, गोटा गोटे, घोडा घोडे, झगा झगे, झोका झोके, ठसा ठसे, डबा डबे, दरवाजा दरवाजे, दिवा दिवे, दिवाणखाना दिवाणखाने, पुडा पुडे, पेढा पेढे, पैसा पैसे, फुगा फुगे, माळा मळे, मळा मळे, मुलगा मुलगे, मुळा मुळे, राजा राजे, वारा वारे. तर अशा प्रकारे ही यादी दिली आहे जे पुल्लिंगी शब्द आहेत. काही स्त्रीलिंगी शब्दांची पण एकवचनी अनेकवचनी रूपे आपल्याला दिलेली आहेत. त्याची यादी दिलेली आहे. ती यादी तुम्ही काळजीपूर्वक वाचा, 2-3दा वाचा म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. तर इमारत इमारती, ओळ ओळी, करवत करवती, कळी कळ्या, टोळी टोळ्या, नळी नळ्या, पाठ पाटी, पोळी पोळ्या. तर असे भरपूर मोठी ही यादी आहे. तुम्ही ही यादी काळजीपूर्वक वाचा किंवा आपण हे मराठीमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तुम्ही ऐकू शकतात. ओके, नपुंसकलिंगी नामांची पण एकवचनी अनेकवचनी रूपे तुम्हाला दिलेली आहेत. उदाहरणार्थ अक्षर अक्षरे, आश्चर्य आश्चर्य, औषध औषधे, कर्तव्य कर्तव्ये, खेडे खेडी, गाव गावे, गाणे गाणी. ओके, मन मने, मैदान मैदाने. अशी भरपूर मोठी ही यादी आहे. तुम्ही या यादीला तुमच्या नजरेखालून घालू शकतात. आणि त्याच प्रकारे काही जी रूपं असतात ती एकवचनी आणि अनेकवचनी सारखीच असतात. तर हे महत्वाचं आहे. त्यांना उभयवचनी रूपं असं म्हटलं जातं आणि त्यांची यादी तुम्हाला दिलेली आहे. आता ती यादी आपण बघूया. तर अभ्यास अभ्यासच त्याचं अनेकवचनी रूप आहे. आकार आकार, आवाज आवाज, आज्ञा आज्ञा, उत्सव उत्सव, कथा कथा, कल्पना कल्पना, कंदील कान, खडू खेळ, गुलाब चोर, चौक चौकोन, दिशा देश, नळ, पतंग, पदार्थ, पक्षी, प्रश्न, प्राणी, पाठ पाठ, पाय, पेरू, पोपट, फणस, फराळ, बैल. तर ही खूप मोठी यादी आहे की ज्यामध्ये एकवचनी आणि अनेकवचनी रूप जे आहे ते त्याचं दोन्ही रूप ही सारखीच राहतात. ओके, तर आता आपण ह्यावर आधारित सरावाचे प्रश्न बघूया. तर पुढे पहिला सरावाचा प्रश्न दिलाय ज्यामध्ये आपल्याला एकवचनी शब्दाच्या पर्यायाचं वर्तुळ रंगवायचं आहे. आता तुम्हाला पर्याय वाचायचे, त्यापैकी कुठला शब्द एकवचनी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर दिलेले पर्याय आहेत झोके, लढे, गाणे आणि रुपये. जर तुम्ही व्यवस्थित केअरफुली बघितलं तर गाणे हा जो शब्द आहे याचं अनेकवचनी रूप होतं गाणी, एक गाणे आणि भरपूर गाणी, म्हणून गाणे हे एकवचनी रूप या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न आहे पायरी, विहीर, गमती आणि पोती. तर यामध्ये पायरी, विहिरी, गमती आणि पोती जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर अनेकवचनी रूप होतं पायऱ्या, त्यामुळे पायरी हे या ठिकाणी एकवचनी रूप आहे. ओके, आता तिसरं चौथं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. पाचवं आपण घेऊया. कंदील, दुकान, डोंगर आणि शब्द. तर या ठिकाणी जर व्यवस्थित बघितलं तर दुकान हा जो शब्द आहे हा एकवचनी शब्द या ठिकाणी आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण एकवचनी शब्द हे ओळखू शकतो. आता
पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनेकवचनी शब्दाच्या पर्यायाचं वर्तुळ रंगवायचं आहे. पर्याय आपण वाचूया आणि त्याच्यापैकी कुठला शब्द हा अनेकवचनी आहे ते आपण ठरवूया. ओके, तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत: केळे, भांडे, झाडे आणि खेडे. तर या ठिकाणी केळे हे एकवचनी रूप आहे कारण अनेकवचनी रूप होतं केळी. भांडे, भांडे, तर भांडे आणि भांडी अनेकवचनी रूप होतं त्याचं भांडी. एक भांडे आणि अनेकवचनी भांडी. झाडे, तर झाडे याचं एकवचनी रूप होतं झाड आणि भरपूर असली तर त्याला आपण म्हणतो झाडे. आणि खेडे हे पण एकवचनी रूप आहे आणि अनेकवचनी रूप होतं त्याचं खेडी. भरपूर असतात ती खेडी. त्यामुळे झाडे हा तुमचा अचूक पर्याय या ठिकाणी आहे. पुढचं जे आहे ते आहे ओळी, गोळी, झोळी आणि मोळी. आता मोळी, ओळी, गोळी आणि झोळी हे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी ओळी हा जो शब्द आहे हा अनेकवचनी आहे कारण याचा एकवचनी शब्द होतो ओळ. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. तिसरं आणि चौथं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण पाचवं घेऊया: तारा, हिरा, वारा आणि भारा. तर जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी अनेकवचनी रूप होतं तारा. ओके, कारण एकवचनी रूप त्याचं होतं तारका. ओके, तर अशा प्रकारे आपण एकवचनी अनेकवचनी रूप ओळखण्याचं हे पहिल्या 2 सरावाच्या प्रश्नांमध्ये शिकलो. आता आपल्याला पुढचा सरावाचा प्रश्न बघायचा आहे ज्यामध्ये आपल्याला अनेकवचन करताना ज्या शब्दात बदल होतो असा शब्द निवडायचा आहे आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर शब्द दिलेले आहेत: प्रश्न, रंग, ढग आणि बाग. तर एक असते ती बाग असते, अनेक असतात त्या बागा होतात. अनेक ढग जरी असले तरी आपण ढगच म्हणतो. रंग जरी भरपूर असले तरी आपण रंगच म्हणतो आणि प्रश्न जरी भरपूर असले तरी आपण त्याला प्रश्नच म्हणतो. त्यामुळे बागा हा पर्याय आहे ज्या शब्दामध्ये बदल हा होतो. पुढचा आहे दिवस, बाशिंग, फणस आणि पतंग. तर या ठिकाणी बाशिंग हा जो शब्द आहे त्याचं अनेकवचनी रूप करताना ते बदलतं, अदरवाईज बाकी सगळं सेमच राहतं. ओके, तर आपल्याला दुसरा क्रमांकाचा जो पर्याय आहे तो आपला योग्य पर्याय या ठिकाणी आहे. तिसरं चौथं सोडवायचा प्रयत्न करा. आपण पुढचं बघूया: भाषा, दिशा, पैसा, प्रार्थना. तर भाषा हे दोन्ही वचनामध्ये सेम असतं, दिशा पण सेम असतं, प्रार्थनाही सेम असतं. फक्त पैसा जो आहे त्याचं पैसे असं अनेकवचनी रूप होतं. त्यामुळे त्याच्या शब्दामध्ये बदल होतोय म्हणून तो आपला अचूक पर्याय आहे. आता आठवं बघूया: फळ, नळ, पक्ष आणि सण. या ठिकाणी फळ, फळी, फळे असं त्याचं अनेकवचनी रूप होतं. त्यामुळे फळ हा आपला अचूक पर्याय या ठिकाणी आहे. आता चौथा जो प्रश्न आहे तो आपण बघूया ज्यामध्ये आपल्याला ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा अचूक अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. तुम्हाला शब्द दिलेला आहे फटाका. फटाका आणि पर्याय दिलेले आहेत फटाकी, फटाके, फटाका आणि फटाकू. तर फटाका हे एकवचनी रूप आहे, त्याचं अनेकवचनी रूप होतं फटाके, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा आपला अचूक पर्याय या ठिकाणी आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे खाडी. आणि खाडी याचा पर्याय दिलेले आहेत खाडे, खाडी, खाडा आणि खाड्या. तर या ठिकाणी खाड्या हा जो पर्याय आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा शब्द आहे लिंबू आणि त्याचं अनेकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिलेले आहेत लिंबे, लिंबू, लिंबी आणि लिंबा.
तर लिंबू हे एकवचनी रूप आहे आणि त्याचं अनेकवचनी रूप होतं लिंबे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. चौथं आणि पाचवं तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आता आपण पुढचा आणि शेवटचा नाही, अजून 2 सरावाचे प्रश्न आपल्याला बघायचे. तर पुढचा आपण सरावाचा प्रश्न बघूया, ज्यामध्ये आपल्याला पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे अचूक एकवचनी रूप ओळखायचे आहे. आता आपण एकवचनी शब्दाचं अनेकवचनी रूप ओळखलं, आता आपल्याला एकवचनी रूप ओळखायचं आहे. मौजा हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचं एकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिले आहेत मौजी, मौजा, मौज आणि मौजू. तर मौज हा त्याचा अचूक पर्याय आहे. तुम्ही जर ती दिलेली यादी व्यवस्थित वाचली तर तुम्हाला हे सोडवायला सोपं पडेल. डहाळ्या असा अनेकवचनी शब्द दिलेला आहे आणि पर्याय दिले डहाळी, डहाळे, डहाळा आणि डहाळ. तर या ठिकाणी डहाळी हा आपला अचूक पर्याय आहे. तिसरं आणि चौथं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण पाचवं घेऊया. गाठोडी हा अनेकवचनी शब्द दिलेला आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत गाठोडा, गाठुडा, गाठोडे आणि गाठोडी. तर आपला अचूक पर्याय या ठिकाणी आहे गाठोडे. ओके, तर अशा प्रकारे आपण अनेकवचनी शब्दाचं एकवचनी रूप ओळखलं. त्याच्या आधीच्या सरावाच्या प्रश्नामध्ये आपण एकवचनी शब्दाचं अनेकवचनी रूप ओळखलं. आता आपल्याला पुढचा सरावाचा प्रश्न घ्यायचा आहे, तो आपला शेवटचा प्रश्न आहे, ज्यामध्ये वचनानुसार चुकीची जोडी जी आहे ती आपल्याला निवडायची आहे. तर रुपया आणि रुपया अशी जोडी दिलेली आहे. तर रुपया हे एकवचनी रूप असेल तर रुपये हे त्याचं अनेकवचनी रूप होतं, म्हणून पहिली जोडी चुकीची आहे. पण तरी आपण पुढचे पण पर्याय बघूया. बाग, बागा, जखम, जखमा, हाक, हाका. तर या सगळ्या जोड्या बरोबर आहेत, फक्त पहिली जोडी ही चुकीची आहे. दुसरा प्रश्न बघूया. कपडा, कपडे, सदरा, सदरे, सोहळा, सोहळे, बंदूक, बंदुके. तर बंदूक याचं अनेकवचनी रूप होतं बंदुका, नॉट बंदुके. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीची जोडी आहे. तिसरं आणि चौथं सोडवायचा प्रयत्न करा. पाचवा आणि सहावा आपण घेऊया. फणस, फणस, सहल, सहली, आवाज, आवाज, बक्षीस, बक्षिसी. तर या ठिकाणी बक्षीस ह्याचं जे अनेकवचनी रूप आहे ते बक्षीसच राहतं, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. किंमत, किंमते, पिसू, पिसवा, मैत्रीण, मैत्रिणी, लढाई, लढाया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1च आपलं चुकीची जोडी आहे. किंमत, किंमतच राहतं, त्यामुळे किमते हे त्याचं अनेकवचनी रूप होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही तुमची चुकीची जोडी या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आपण वचन या टॉपिक बद्दल माहिती घेतली. पुढच्या लेक्चरला आपण विरामचिन्हांबद्दल माहिती घेऊया. थँक्यू.